राधानगर परिषदच्या निवडणुका ज्या आहेत त्या काही दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, बाजी मारणार नेमकं कोण, याकडे सर्व राहतेकरांचं लक्ष लागलं आहे. मात्र प्रश्न यावरती येऊन ठेपला आहे की गावाचा विकास करणार कोण, नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल. वार्डाच्या विकासाबाबत किंवा नागरिकांच्या समस्याबाबत या नगरसेवकांचे विचार काय, त्यांचं विजन काय आहेत, ते नागरिकांपर्यंत कुठपर्यंत पोहोचले आहेत, त्यांनी विकास कामं केले की नाही केले, असे अनेक प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडले आहेत. या संदर्भात आम्ही अनेक उमेदवारांना भेटलो आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा केली, त्यांच्या देखील भावना आणि विजन त्या ठिकाणी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर माझ्यासोबत आज एक व्यक्तिमत्व आहे ज्याला विजन म्हणजे काय त्यांनी न सांगताय गावाने देखील मान्य केलं आहे की त्या माणसाचं विजन काय आहे, त्या माणसाचं विचार काय आहे, तर माणूस कुठपर्यंत पोहोचलाय. अहोरात्र माणसांपर्यंत पोहोचणे, अहोरात्र नागरिकांचे फोन उचलणे, अहोरात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे, प्रत्येक समस्याला सामोरं जाणे, प्रत्येक समस्या सोडवणे. कोविड काळामध्ये देखील जो माणूस, जो व्यक्ती घरामध्ये बसलेला होता त्यावेळेस असा हा व्यक्ती होता जो या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, नागरिकांना कोविड काळामध्ये मदत करण्यासाठी अहोरात्र धावत होता, अहोरात्र मदत करत होता. जिथे लोक मास्क लावून फिरत होते, एकमेकांना भेटू शकत नव्हते, असा हा व्यक्ती होता का ज्यांनी सर्व गावाचं नाहीतर पूर्ण तालुक्याचं योगदान आपल्या हाती घेतलेलं होतं. म्हणजे माणसं जाळण्यापासून तर त्यांना लागणाऱ्या साहित्यापर्यंत या माणसाने धडपड केली. आजही तो माणूस धडपड करत आहेत, आजही माणूस तो गोष्टीसाठी मागे हटत नाही. गरिबी आहे माणसाकडे, माणूस श्रीमंत नाही पण मनाने श्रीमंत आहे. अशा व्यक्तीसोबत आणि अशा उमेदवार जो आहेत तो आज माझ्या समोर आहेत. मी जास्त बोलत नाही, गावाला देखील माहिती आहे, मात्र तरी सुद्धा आज 5 नंबर वार्डामधून ते उमेदवारीसाठी उभे राहिले आहेत. त्यांच्या या गावाबद्दल किंवा या वार्डाबद्दल किंवा नागरिकांबद्दल त्यांचं विजन काय आहे, त्यांचे विचार काय आहेत, आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेणार आहोत. ठीक आहे, त्यांनी बोलण्यापेक्षा, मी बोलण्यापेक्षा गावाला देखील माहिती आहे, तरी देखील निडरपणे तो व्यक्ती आज माझ्यासोबत उभा आहे, माझ्यासोबत बसलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दसऱ्याचे प्रथम तर तुमचं न्यूज 17 मध्ये स्वागत करतो. मी सगळ्या उमेदवारी का तुम्ही उमेदवारीसाठी उभे राहिले आहेत. काही दिवसांवरती नगरपालिकेचं मतदान होणार आहे. मात्र या वार्डामध्ये अनेक समस्या आहेत. 5 नंबरमध्ये तुमचं विजन काय असणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या नागरिकांच्या समस्या सोडवणार आहात? नमस्कार, मी दशरथ अशोक तुपे, प्रभाग 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन या ठिकाणी उमेदवारी करत आहे. आज आमचे मित्र व राहत शहरात त्यांना लीडर पत्रकार म्हणून ओळखलं जातं असे न्यूज 17चे सन्मान्य अजय जाधव या माझ्या निवासस्थानी मुलाखत घेण्यासाठी आले. त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः धन्यवाद करतो. खरं तर बघितलं, प्रभाग 5 हा अतिशय चांगला प्रभाग आहे. त्यामध्ये अतिशय सुज्ञ लोक आहे, सर्व तळागाळातील लोक आहे. त्यांच्याशी मी बऱ्याच ठिकाणी संवाद साधलेला आहे. त्या लोकांच्या छोट्या छोट्या समस्या आहे. मी याआधी माझ्या मिसेस नगरसेविका असताना लोकांचे अनेक प्रश्न सोडलेले आहे आणि लोकांचे प्रश्न सोडणे, लोकांमध्ये राहणं हा माझा एक छंद आहे. कोणाला कशाचा छंद असतं, मला लोकांमध्ये राहण्याचा, लोकांचे काम करण्याचा, लोकांना आनंद देण्याचा हा माझा छंद आहे. त्याच्यामुळे लोकांच्या समस्या या 100% मी सोडतच असतो. हे माझ्या रोज अंगवळणी पडलेलं आहे. जसं एखाद्याला रोज दुकान उघडायचं आणि काम करायचं, तसं मी घरातून बाहेर पडलो का असा माझ्या आयुष्यातला एकही दिवस गेलेला नाही का मी कोणाचंही सामाजिक काम केलेलं नाही. नागरिकांच्या नगरपालिकेचे प्रश्न असो या मी सोडण्यासाठी कटिबद्ध होतो आहे आणि राहणार. मला त्या गोष्टीची आवड आहे. लोकांचे रस्ते असन, ड्रेनेज असन, एकलव्य नगरमध्ये काही लोकांच्या घरकुलचा प्रश्न आहे, माळीनगरमध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, ग्रेनेजचा प्रश्न आहे, हे मी 100% सोडवणार आहे. तो प्रभाग थोडा माझ्यासाठी जरी नवीन असला, मी जो संवाद साधला त्या संवादात मला कळलं की लोकांच्या भावना अतिशय छोट्या आहे. हे मी 100% सोडून लवकरात लवकर आणि 100% सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. प्रभाग ज्यावेळेस माझा जुना होता त्या प्रभागामध्ये कॉन्क्रीट रस्ते केलेले आहे, छोटे छोटे मंदिर असन त्याचा विकास निधी आणून त्याचं सुशोभीकरण केलं आहे. या रस्त्याला मी आमच्या नगरमानवाडापासून तर आमच्या गल्ली देणार रस्त्याला शिवरत्न जिवाजी माले मार्ग मी या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रत्येक समाजासाठी माझं योगदान आहे. आणि या परिसरामध्ये सर्व समाज बांधव आहे. 18 पगड जातीचे जे लोक आहे हे सर्व 5 नंबर वार्डामध्ये आहे. आणि मी 18 पगड जाती असन सगळ्या जाती धर्मासाठी मी काम करणारा माणूस आहे. मी जात पात धर्म कधी बघत नाही.
कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे मी कधी बघितलं नाही. मी माणूस म्हणून काम करतो आणि माणूस म्हणून काम करणार आणि माणूस म्हणूनच माझं जीवन यापुढे चालू राहणार आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाचं म्हणून लोकांशी कधीच संवाद साधत नाही. विरोधक जरी असला तर माझा मित्र आहे, कोणत्या पक्षाचा राहू द्या. दशरथ तुपेचा राहत्यामध्ये एकही दुश्मन नाही, एकही दुश्मन नाही आणि एकाशी वैर नाही. असा एक उमेदवार दाखवा तुम्ही राहतात तर त्याचं एखाद्याची कोणाचीच भांडण नाही. मी सांगतो, कुणी यावं सांगत दशरथ भाऊचं आमचं भांडतच नाही. मी 2 पाऊल माघार घेतो. कुणी नाराज असलं त्याच्याचे हात जोडायचे, त्याला विनंती करते, त्याचा गैरसमज काढायचा. राजकारणामध्ये वाद हा फक्त गैरसमजातून होतो. कुणी माझे दुश्मन नसते, मात्र राजकीय क्षेत्रात थोडं गैरसमज होतं, त्याच्यातून खरं नाराजगी होती. माझ्या बाबतीत लोकांचं एवढं प्रेम आहे, माझ्यावर हा नाराजगीचा ऐकतो प्रश्न येत नाही. लोक मला लहान भावासारखं, मुलासारखं जीव लावतात. यामध्ये मी समाधी नाही, म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे, झटणार. निश्चित विजयकडे येणार आहे मी, आणि ज्या वार्डमधल्या प्रभागमधल्या समस्या आहेत त्याच्याकडे पण मी येतो. पण मला एक असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती निवडून येतो, त्या पोस्टवरती बसतो, त्या पदावरती बसलो, त्याला एक गर्व असतो. एखाद्या कार्यक्रमात गेला तर तो खुर्ची बघतो, त्याला खुर्ची कोण देईल त्यावरती तो बसून असतो आणि ताट मानेने बसतो. मात्र दशरथ तुपे कोणत्याही कार्यक्रमात जावा, कोणत्याही लग्नामध्ये जावा, कुठलाही एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जातो, स्टेजवर असतो. कधी गाणं म्हणणं म्हणावं, अँकरिंगची भूमिका असावं, समाजकार्य असावं, धावपळ करणं असावं, या सगळ्या गोष्टी बघतो. नेमकं दशरथ तुपेमध्ये ही भूमिका नेमकं काय आहे? का त्याला कोणत्याही गोष्टीचा किंवा पदाचा त्याला गर्व नाहीये? माझ्या म्हणजे राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये माझ्या आयुष्यात मला आठवत नाही मी एका कार्यक्रमावर खुर्चीवर उठलो प्रमुख पाहुणा म्हणून. मला ते आवडतच नाही. काय भानगड, मला लोकांचं काम करायला आवडत. समजा कुठं कार्यक्रम असताना तिथे चपडप करायची, कोणाला काय कोणाला सन्मान करायचा हे माझं काम आहे. खुर्चीवर बसून ते मला काही परमेश्वराला मला काही जमतच नाही. ते काही कुणी सांगा का माणूस नगरसेवक होता, खुर्चीवर बसशील पाहिलं आणि त्याचा सत्कार केला आणि त्याला बुके दिला, मला ते अजिबात जमत. मला लोकांना प्रेम द्यायला, लोकांचा सत्कार करायला, लोकांचं नाव घ्यायला हे मला आवडतं. कारण लोक आहे ना, बाकीच्या छोट्या छोट्या अपेक्षा असत्या लोकांच्या, ते खुर्चीवर बसायचं आणि मला प्रमुख पाहुणा घ्या आणि हे करा, मला कधीच जमत नाही. मला लोक असे दुसऱ्याचे नाव टाकी आणि मला म्हणते सगळं कार्यक्रम तुला करायचंय. एवढं लोकांचं प्रेम आहे. काही पत्रिका असे माझं नाव नसतं पण ते घरी येऊन सांगतात, दशरथ भाऊ हे लग्नाचं नियोजन, हे कार्यक्रम उद्घाटन सगळं तुम्हाला पाहिजे, तुम्ही असले म्हणून आम्ही निवांत आहे. आणि माझा एक स्वभाव आहे, मी माझ्या वार्डामध्ये नव्हे तर गावामध्ये कोणाचं लग्न असलं, कोणाचा फोन आला ना, दशरथ भाऊ लग्न आहे बरं का माझ्या घरी, मला लोक पत्रिका द्यायच्या आधी सांगता अशी अशी आमच्या लग्नाची तारीख आहे, अँकरिंग तुम्ही करा, सत्काराचं तुम्ही नियोजन करा. मला आनंद वाटतो. पत्रिकेत नाव टाकण्यापेक्षा मला हे काम सांगितलं का फार आनंद वाटतो. मग माझ्या शहरात सगळ्याच पक्षाचे मित्र आहे. मी कधी कोणाचा नाम उल्लेख टाळला नाही. ज्याचा त्याचा रिस्पेक्ट द्यायचा त्याला द्यायचा प्रयत्न करतो. कारण ते लग्न काय माझं घरचे नसतं, ज्याचं लग्न आहे त्याच्यासाठी लोक आहेत, त्या दशरथ तुपेला भेटायला नसत्या. मला आनंद वाटतो लोकांचं नाव घ्यायला, त्याला पद द्यायला, मोठापणा द्यायला, त्याच्यात मला समाधान वाटत. आणि मी लग्नामध्ये सुद्धा वाढायचं नियोजन काय जेवणापर्यंत. मी आमच्या प्रभागामध्ये बरेच लोक आहेत, त्यांना विचारा, मी हळदीपासून तर नवरी वाटेला पर्यंत तिथे राहतो. आणि मौतीमध्ये ज्याच्या घरी अंत्यविधी झाला त्याचा पहिला फोन मला येतो, दशरथ भाऊ आमच्या वडिलांचं आईचं असं झालं, काय करायचं. त्याला मी सांगतो फक्त खांदा द्यायचं, तू काम करत, बाकीचं सगळे नियोजन मी करतो. मला त्या गोष्टी आवडतात, मी कोणाला विचारा. आणि ते काय विनामूल्य सेवा आहे, त्याच्यात काही कोणाचा व्यवसाय नाही, काय नाही. मला परमेश्वराने भरभरून दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला कुठल्या अपेक्षा नाही, आर्थिक त्या अपेक्षाच नाही. गावात कोणाला विचार का दशरथ तुमचा काही व्यवहार आहे का, काहीच नाही. मी एकदम समाधानी माणूस आहे. आणि हे काम करायसाठी माझा जन्म झाला, मी असं मानतो. आणि या काम करण्यासाठी मला मारुतीरायाची प्रचंड शक्ती आणि ऊर्जा आहे. मी गेल्या 10-12 वर्षापासून तुम्ही पाहत असाल अनेक मंडळी या त्या 8 दिवस चालला होत्या, बंद होत्या, महिन्याभर चालते. मी 12 वर्षाची तपश्चर्या आहे. राहत्यामध्ये 12 वर्ष झाले हनुमान चालीसा सेवा मंडळाची स्थापना करून त्या माध्यमातून लहान मुलांना धर्मसंस्कार केले. हनुमान चालीसाच्या माध्यमातून 2-3 विवाह केले. ज्या महिला, ज्या मुलींची लग्नाची परिस्थिती नव्हती त्यांचे मी विवाह लावले, तुळशी विवाहाचे. अशा भरपूर घटना आहे. त्या मुलांचे शालेय विद्यार्थी असेल, त्यांचे सत्कार करणे, कोणाची कुठं निवड झाली त्याचा सन्मान करणे, गावाचे हे ना ते शेवटी. परत हनुमान जयंतीला जे लोक राहतात शहरात काम करतात त्यांच्यासाठी पुरस्कार देणं हा मला लय आवडते. मग त्याच्यात मी माझा मित्र कोणी मी काहीच पाहत नाही, जो काम करतो तो आहे. मला मध्ये राहतात कोण कोण काम, मला त्या गोष्टीची फार आवड आहे. म्हणजे मला त्याच्याशिवाय करमतच नाही, माझं ते व्यसन झालेलं आहे. मला दुसरं काहीच ना, तेवढं एक छंद आहे मला. निश्चित एक वेगळ्या गोष्टीकडे होतो. एक तुम्ही बोलले की तुम्हाला ते व्यसन लागलंय समाजकार्याचं.
ज्यावेळेस कोविडमध्ये गाव नाही, तालुका नाही, तर महाराष्ट्र नाही, तर जग ज्यावेळेस झोपलेलं होतं, ज्यावेळेस घरात बसलेलं होतं, एकमेकांना भेटण्यासाठी सुद्धा लोकांना वेळ नव्हता किंवा भेटायला घाबरत होते, बोलायला घाबरत होते. त्यावेळेस दशरथ तुपे सारखा माणूस अहोरात्र नागरिकांसाठी झाटला आणि ज्या ठिकाणी कुणी एकमेकाला भेटायला तयार होत होता, मात्र दशरथ तुपे अहोरात्र या नागरिकांसाठी झाटला होता. मास्क ज्यावेळेस लावण्यासाठी परमिशन होती, मास्कचा विचार नाही केला, एकमेकाला भेटण्याचा विचार नाही केला, कोविडचा विचार केला नाही. आपल्याला काय होईल, कारण कोविड मध्ये अनेक या व्यक्ती या ठिकाणी दगावल्या आहेत, मात्र दशरथ तुपेने हा विचार काय नाही केला की आपल्याला पण काहीतरी होऊ शकतं, आपण सुद्धा याचा बळी पडू शकतो, असा विचार का दशरथ तुपेने केला नाही? का अहोरात्र दशरथ तुपे या सगळ्या गोष्टींसाठी झटत होता? मी तुम्हाला मागच सांगितलं, मला या गोष्टीची आवड आहे. कोविडचं उदाहरण सांगतो. मी पूर्ण गावभर फिरायचो आणि खरं परमेश्वराला सोडून सांगतो, मी अक्षरशः रात्री घरात रडायचो. मला इतके फोन यायचे, कोणाला बेड नाही, कोणाला ऑक्सिजन नाही, अनेक संकट मी पाहिलेले. मला वाटत चला आपण काय करावं, आता आपल्या हातात तर काही नाही, पण मी जेवढं करता येईल तेवढं केलं. आणि तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं, दिल्लीचे साई भक्त आपल्या वाणी हॉस्पिटलला एक्सपायर झाले होते. ती मुलगी ती मिसेस ज्या मेल्या त्या अपंग होत्या, त्यांच्या मिस्टरला कोरोना झाला होता, लहान मुलगी ती पण अपंग होती. तर ती वारल्यानंतर मला रात्री 11:30ला फोन आला विजू भोकोते आणि तारू भोकोते यांचा, का अशी घटना झाली, ते साई भक्त त्यांना मदत केली पाहिजे. मी 11:15 वाजता साकुरे अमरधामला एकटा उभं होतो. मग तिथं सरपण आणलं, ॲम्ब्युलन्स भेटना मला. मी सरपणाच्या गाडीत गाडी टाकली, ती बॉडी आणली, तिची विधी केला. ते घरचं कोणीच नव्हतं तिथं, अग्नी डाग मी दिला, सगळं मी दिलं. मला त्याच्यानंतर तिची जी असते आपण घराला आणून ठेवतो. मी राजूभाऊ गांगुड्यांचं हॉटेल आहे जय मल्हार, तिचीच झाडे लावून ठेवली होती 6 महिने. जेव्हा ते माणसं क्लिअर झाले तेव्हा माझ्याकडे आले, त्यांना मी आस्ती दिली. त्यांची माझी अजून भेट पण नाही, गाठ पण नाही. असे अनेक मी समस्या पाहिले. काही ठिकाणी बॉडी धरायला माणसं नाही. आजकाल एकत्रित कुटुंब पद्धत कमी झाली, प्रत्येकाचे हिवे दावे असतात. त्यामध्ये अंत्यविधीसाठी माणसं जमा करणं, ते बांधणं करणं, हे फार मोठी मी स्वतः अनुभव गेले. मला त्या गोष्टीचं काही वाटत नाही. आणि राहिला कोविड विषयी, राहत्यामध्ये माझ्या 16 टेस्ट झालेला आहे. कोविड 16. मला घरचे म्हणायचे तुला गावावर फिरवतो, तुझी टेस्ट करीत आहे. राहत्यात मी जिडं जायचो का तिडं पॉझिटिव्ह निघालं का ते म्हणायचे याची टेस्ट करा. माझ्या 16 टेस्ट झाल्या, माझे घरचे पॉझिटिव्ह आले, मी कधीच पॉझिटिव्ह आलो नाही. 16 टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे कधी आलो नाही मी. 16 टेस्ट झाल्या माझ्या, नाकात काडी घाली, इकडे हे कर, मी कधीच झालं नाही, मला काहीच झालं नाही. मला त्याचा लय आनंद आहे. मी एवढं करून मला काहीच झालं नाही. मी 700 ते 800 लोकांना किराणा वाटला. अक्षर तृतीयाला आपण खरबूज पूजितो, ते मी जवळजवळ अख्ख्या गावात वाटलं होतं. आमच्या पाहुण्यांनी दिलं होतं, त्यांनी दिलं होतं. खरबूज वाटलं, हे वाटलं, किराणा वाटला. त्याच्यानंतर दवाखान्याला मदत केली, कोणाला ऑक्सिजन दिलं. सुजय दादा त्यावेळेस मला 4 रेमडेसिवीर दिलं होतं. तुम्हाला सांगतो, आपल्या रातले बरेच हॉस्पिटल आहे, ते दादाकडे सांगायचे आमच्याकडे असं पेशंट आम्हाला रेमडेसिवीर द्या, पण ते तहसीलदारच्या परमिशन भेटत नव्हते. सुजय दादाला मी सांगितलं, माझे 2 पेशंट आहे, मला रेमडेसिवीर पाहिजे. त्यावेळेस रेमडेसिवीर भेटायचं 35,000 40,000 रुपये. मी ते सुजय दादाकडून स्वतः जाऊन आणले आणि 2 गरीब माणसाला 1600 रुपये दिले. याचा मला फार आनंद आहे. मला कोरोनामध्ये म्हणजे काम केलं ना, मला फार आनंद आहे. मी कधी किट घातली नाही, कधी मास्क लावलं नाही. मला ते मास्कला हाताला हँड ग्लोव्ज ते कधी लावलं नाही. मी आहे तसे मौती केलं. म्हणजे मला इतकं समाधान वाटायचं. इतक्या लोकांची यादी माझ्याकडे, मी कोणाकोणाच्या आणते. भीती नाही वाटली कधी त्या कोविड? नाही, भीती नाही वाटली. मी 16 वेळा टेस्ट केली, मला कधीच भीती वाटली नाही. काही प्रसंग आले माझ्यावर, मी अजिबात घाबरलो नाही, कधीबात घाबरलो नाही. एक तुम्ही हनुमान भक्त आहात, एक दैवी शक्ती म्हणूया आपण याला. दैव शक्तीने लोकांचं प्रेम कसं असतं आपल्या माग, देवाचे जसे आशीर्वाद तसे आई वडिलांचे असतात. माझं घरी वारकरी संप्रदाय, मी स्वतः वारकरी, मी स्वतः निर्व्यसनी. सगळ्यात महत्वाचं, राजकीय क्षेत्रामध्ये निर्व्यसनी राहणं ही मोठी जमेची बाजू असते. मी निर्व्यसनी माणूस आहे. मी कुठं बाटेल नाही, तुटेल नाही, मला काही आवड नाही. त्याच्यामुळं मला तरी वाटतं मारुती रायाची शक्ती माझ्या पाठीची आहे, जनतेचं प्रेम. आणि हे काम मला आवडतच ना, बरोबर ते मला ते आवडते. मला आपा परमेश्वर काही ठिकाणी संकट आले ना, माझ्यावर ते मात करीत गेलो मी. असं काय चांगल्या कामाची पावती आहे ना लोकांमध्ये. पण मी असं काय मी कधी पाहिलं नाही, हा या वार्डात वाढलं मग काय करायचं तेव्हा मी अख्ख्या गावाचं करतो. अख्ख्या गावाचं, अपक्ष असो, हा कोणी असो,
पक्षाचा विषयच नाही. अंत्यविधी हा पक्षाचा नसतो, माणसाचा असतो आणि त्या माणसासाठी मी हजर आहे. आज अशी परिस्थिती आहे, एखाद्याच्या घरी कोणी वाढा ना त्याला पहिले मा ध्यान येतं. असे कुटुंब मी पाहिलेले. मध्यंतरी एक घटना सांगतो, एक महिन्याभराची. एक ठिकाणी आपलं एक माणूस वारला होता. त्याच्या घरी फक्त त्याची बायको आणि एक लहान मुलगा होता. तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा, त्यांना पहिले कोण आठवलं असं. अंत्यविधी करायचं आहे घरात काय बरोबर. काही डॉक्टर न्यावा लागत त्या पानगावने डॉक्टर आहे, त्यांना फोन केला का ते येत्या. काय सर्टिफिकेटला अडचण आली आम्ही ते करतो, नगरपालिकेत दाखले आम्ही काढून देतो. वारकरी असलं कोणाचं अंत्यविधी भजनी मंडळ आपल्याकडे, प्रवचनकार आपल्याकडे, ज्या लोकांना अन्नदान नसन, पंकज शेटपीपडा असन, अजून आहे भरपूर दानशूर व्यक्ती, त्यांना सांगून आपण त्यांचं हे पण करतो. आणि लोक माझ्याकडे असे ते सांगतात, दसर भाऊ कोणाचा अंत्यविधी करत असलं तर मला सांगा. बरोबर. पण मी कधी कोणाला त्रास देत नाही, परमेश्वर कृपेने होऊन जातं. आणि या सगळ्या कामामध्ये आज ती व्यक्ती आहेत नाही, विलास शेटगोटी म्हणून आहे, त्यांची मला चांगली साथ भेटली. विलास शेटगोटी ते बिचारे एक्सपायर झालेले, पण मला त्यांनी चांगली साथ दिली म्हणून मी या गोष्टी करू शकलो. एका अंत्यविधीला कमीत कमी 5,500 ते 6,000 रुपये खर्च येतो. राहत्या शहरात कुणी सांगा का आम्ही अंत्यविधीला फोन केला, दसरं तुपे म्हटलं मी काही करू शकत नाही, पैसे लागत, असं एक व्यक्ती दाखवून जा. आम्ही त्याला म्हणलो असं भाऊ, निम्मी तुम्ही द्या निम्मी मी देतो. तशी परिस्थिती असेल तशी अशी मला काही वाटत नाही त्या गोष्टीचा. अंत्यविधीचा माझा आयुष्यातला खर्च तोय अंत्यविधीसाठी, कारण बाकी काही कोणाचा खर्च काय राहतो, गाड्या घ्यायचं, बंगले बांधायचे. मी माझ्या आयुष्यातली तुटपुंजी रक्कम अंत्यविधीसाठी वापरतो आणि वापरणार. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना त्या गोष्टी करणार आहे आणि संस्था चालू राहणार आहे. माझं काम कसं आहे, हनुमान चालीसा कधीच बंद होणार नाही. बरोबर. त्यासाठी प्रचंड दाते आहे. दर शनिवारी मुलं आहे म्हणणारे माझ्या नंतर तयार झालेले, ती टीमवर चांगले. अंत्यविधी संस्था खोललेली आहे, त्यामध्ये मला सहकार्य करणारे लोक आहे. मी जर नसलो तर या दोन्ही काम चालू राहणार आहे. या गोष्टीचा मला फार आनंद आहे. जीवनामध्ये आपण काय कमवलं हे मी मेल्यावर सुद्धा लोकांना दिसेल, एवढं मी 100% सांगतो. आणि ते चालू राहणार, काम आहे ना, थांबणार नाही. मंदिर आहे तिथंच राहणार आहे, अंत्यविधी होतच राहणार आहे. त्याच्यामुळे सिस्टीम अशी लावली ना, आयुष्यावर कोणाला अडचण येणार नाही. 100%. तुम्ही कोणत्या पक्षाकडून उभे आहेत आणि नागरिकांसमोर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे? मी भारतीय जनता पार्टीकडून उभा आहे. सन्मान्य सुजयदादा असतील, नामदार साहेब असतील, यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि नागरिक बाप जे घेऊन जाणार आहे, नागरिकांचे कुपनचं काम आहे, डोरचं. आता मी कालच सांगतो, काल मी माळीनगरमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी कुटुंब होतं, मी नाव नाही सांगत त्यांचं. त्यांनी मला सांगितलं का आमच्या लहान मुलीचं कुपनात नाव नाही. मला रात्री सांगितलं त्यांनी 8:15 वाजता. सकाळी 12 वाजता त्यांचा फोन आला, भाऊ काम झालं म्हणून. मी त्यांना एक माणूस दिला, त्यांचं काम झालं. तुम्ही जाऊन विचारू शकता, तुम्हाला मी नाव सांगतो. आपली हे झाल्यावर तुम्ही विचारून घ्या काम झालं का नाही. छोटं काम आहे ना, फक्त ते कोणापर्यंत पोहोचले नाही, किंवा उमेदवार असेल किंवा कोणी कार्यकर्ते असेल ते आधीचे कुणी पोहोचलं नाही. आणि मला कुपनाचं काम, डोलाचं काम, कोणाला हँडिकॅप आहे, मी अक्षरच्या व्हीलचेअर असेल, टॉयलेटची खुर्ची असेल, हे लई भरपूर ठिकाणी दिले. अशी परिस्थिती माझ्या मध्यंतरी पायाचं लिगामेंट तुटलं होतं. काय मी नगरला ऍडमिट होतो, ते मी पडलो कसं, आमच्या समाजात एक बांधव आहे, ते 10वीला ज्यावेळेस पडले ना, त्यावेळेस मला तिथल्या लोकांनी फोन केला की 10वा झाला आणि त्यांना चक्कर आली, हे पडले. मी त्या घाई गडबडी जात असताना मला एका गाडीने कट मारला, मी पडलो तर मी जवळ 3 महिने बेडवर होतो. काय माझ्याकडे 5 खुर्च्या होत्या, मी पडायच्या ज्यावेळेस मी पडलो मलाच खुर्ची नव्हती टॉयलेटला. माझा अमोल आहे, त्यांनी इडून विकत खुर्ची घेतली, नगरला आला. मी घरात काही टीव्हीत नाही, जे लोकांच्या उपयोगी वस्तू, व्हीलचेअर असन, वॉकर असन, कंबराचे बेल्ट, गुडघ्याचे बेल्ट, जे काय आहे लोकांना द्यायचं काम. विजन काय नागरिक बद्दल काय विजन, तुमचं गावाच्या वार्ड बद्दल काय विजन, वार्डमध्ये कसं होणार? हा वार्ड असं होईल ना, राहत्या शहरात आहे ना, एक लोक बघायला येतील असं वार्ड होईल. मी आता बघितलं त्या लोकांच्या समस्या काय, एकदम चांगला वार्ड होईल. त्या वार्डामध्ये आपण CCTV लावू, सगळे रस्ते करू, आमच्या महिला भगिनी, विद्यार्थिनी, त्यांना चांगलं संरक्षण देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त मुलं निर्व्यसनी आणि धर्म कार्याकडे कसं वळेल नियम बघण्याचा माझा हेतू आहे. हे बाकीचे जे काम आहे, विकास कामे होतच राहणार आहे. मात्र आयुष्यभर लोकांना संस्काराची गरज आहे. रस्ता उकाडणारे, गटर फुटणारे, चेंबर मधून पाणी येणारे, पण त्याच्यावर जे संस्कार होणारे हे दसरं तुपे करून दाखवणार त्या वार्डामध्ये 100%. ते तर आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी आता तुम्ही आता एक मुद्दा मांडला की भाजपकडून तुम्ही आहेत आणि सुजयदादा विखे पाटलाचे विखे समर्थक तुम्ही आहेत. मात्र ज्यावेळेस आमदारकी होती त्यावेळेस तुम्ही पिपळांचा प्रचार केला, पिपळांसोबत होते. मग तुम्ही आता जर म्हणताय की तुम्ही विखे समर्थक आहेत, मग पिपळांचा प्रचार काय केला तुम्ही?
माझं काम असं आहे, तुम्ही विचारला प्रश्न काय हरकत नाही, जिथं नागरिकाचं काम पडेल तिथं मी जाईल हात पसरायला. उद्या कोणाची जरी सत्ता आली भविष्यात, नगराध्यक्ष दुसरा बसला, नगरसेवक दुसरा बसला, तर मी त्याच्याकडून काम घेऊन जाणं माझं काम आहे जनतेसाठी. उद्या समजा राज्य सरकार आहे, त्यांच्याकडून समजा नगरपालिका आहे, ग्रामपंचायती काय असन त्या गोष्टी, जो सत्तेधारी राहतो ना त्याच्या संग माणसाला राहावं लागत जनतेच्या कामासाठी. त्याच्यात काय कोणाचं पिपळा संघ मी होतो नगरपालिकेत, आमची साहेबांची निधी ज्यावेळी सुटी आली त्यांच्या मार्फत मी रस्ते केले, गटार केले, सुशोभीकरण केलं, त्या रोडला नाव दिलं. मग आता मी जर समजा गेलो नसतो ते घरी उठवायला आले असते का? लोकांसाठी 2 हात पाय मागवर घ्यायला काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? काहीच अडचण नाही ना. मग तुम्ही जर विकेंड समर्थक होते मग तुम्ही विकेंडचा प्रचार करायला काय? गाव जर तुम्हाला मानते तर मग तुम्ही पिपळासोबत काय केलं? विकेंडची साथ का नाही दिली त्यावेळेस? विकेंडचा प्रचार काय नाही केला तुम्ही? ज्यावेळेस आमदारकीला विखे पाटील होते त्यावेळेस तुम्ही विकेंडची साथ का नाही दिली? त्यांच्या सोबत का नाही प्रचार केला? गाव तुम्हाला मानतं, गाव तुमच्या सोबत आहे, अनेक लोक तुमच्या भरोश्यावर बसतात, मग तुम्ही पिपळांचा प्रचार काय केला? का पिपळांसोबत गेले? यांचा का प्रचार नाही करू शकले तुम्ही? तुम्हाला कुठं दिसलं पिपळांसोबत होतो विधानसभेत? ऐक तुमच्याकडे असं एखादा पुरावे आमच्याकडे, पुरावे आमच्याकडे, दाखवा ना. सांगू शकतो, गाव सांगू शकतो. मी काय म्हणतो सांगणं आणि बघणं, आम्ही पुरावे पण दाखवू शकतो. मी काय सांगतो आपल्याकडं कशाला मान्यता आहे? ऐकण्याला आहे, कागदाला आहे, फोटोला आहे, पुरावे आमच्याकडे. दाखवा ना. मग तुम्ही आता बैठ झाले की मला दाखवून द्या ना. काय तुम्हाला दाखवू शकतो, काय अडचण नाही ना, दाखवून द्या ना. 100%. हा. आणि मी तुम्हाला कोणत्या रॅली दिसलो, प्रचारात कुठे रिक्षाचे पॉम्पलेट वाटताना दिसलो, काहीच नाही ना. माझी त्यावेळेस तब्येत बरी नव्हती, मी माझ्या फॅमिलीसह बाहेर गेलो. माहिती का, आता प्रवे म्हणण्यापेक्षा आता तुम्ही एक मुद्दा असा मांडला की मी गेलो त्यांच्यासोबत, त्यांनी माझे काम केले, हे तुम्ही बोलून दाखवलं. मी नाही बोललो, हे तुम्ही बोललो, तुम्ही स्वतः मान्य केलं. माझे वार्डातले केले, मी नगरसेवक आहे. आता लोक काय म्हणत्या त्यावेळेस म्हणायचे वा जे काही नगरसेवक आहे बाबा आमचं ऐकत नाही. असं कसं काय ऐकत नाही? तू जर तिकडे गेला तर काम होणार आहे ना. उद्या पिपळात काय कुणीतरी नगराध्यक्ष झालं, तिथे जाणंच आहे ना. तिथं नाही जायचं, गावाला काय सांगायचं? नाही मी त्याच संग बोलत नाही. तुझा प्रश्न आहे ना. लोकांना उत्तर काय द्यायचं? लोकांना उत्तर काय? हे उत्तर आहे का? माझं पिपळांत जमत नाही, हे उत्तर आहे का? एवढं सांगा मला. ते विषय काय? हा गावाचा विषय. तुमचे वाद काय असं, तुमचे त्यांचे कोणाचे जे वाद आहे ते काय घरगुती भांडण नाही ना, हे काय राजकीय मतभेद असतात. बरोबर का नाही? आता सन्मान्य नामदार साहेब पालकमंत्री 14 तालुक्यातले, बरोबर का? सगळे आमदारांना निधी द्यायच ना ते. मग आता ते म्हणले का बा श्रीरामपूरला काँग्रेसचा आमदार आहे त्याला देऊ नका? जो खुर्चीवर बसतो त्याचं काम आहे सगळ्यांचं काम करायचं, पण आपलं पण काम आहे ना त्याला जाऊन सांगायचं. बरोबर का नाही? मग ते नाही करायचं का? निवडून आल्यानंतर जनतेला काय सांगायचं आपण? नाही नाही त्यांचं माझं जमत नाही, हे चुकीचं आहे ना. लोकांच्या कामासाठी प्रश्न सुटत असले तर हेवे दावे सोडून मान पान आपली काय असन ते 2 गोष्टी बाजूला ठेवायच्या, काम करून घ्यायचं. प्रत्येक कोणाच्या घरातलं काम नाही करायचं ना, किंवा त्यांना घरून काही द्यायचं नाही ना. नगराध्यक्ष बसलेले दसरथ तुझ्या तिथं कस काय त्याला घरातून द्यायचं नाही ना. ते गावाची सत्ता आहे ना, गावाचा कारभार आहे. गेलो तर काय अडचण नाही. तुम्ही सांग, माझ्या जागी तुम्ही तुमचं नगरपालिकेत काम आलेले, तुम्ही माझ्याकडे आले वा असे नगराध्यक्ष बसलेले, मी तुम्हाला काय म्हणायचो? नाही माझं त्याचं जमत नाही. कसं काय जमत नाही? नगराध्यक्ष गावातलाच आहे ना. मतभेद सोडून द्यायचे. निवडणूक झाली, मतभेद सोडायचे. जे पण उमेदवार असेल त्यांना सुद्धा मी सांगतो, हा 15 दिवसाचा विषय. शेवटी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपण रोतवून देतो आणि एकामेकाला सहकार्य केलंच पाहिजे. राजकारण हे दुस्ती करण्यासाठी, हे संबंध मेंटेन करण्यासाठी, हे वाद घालण्यासाठी, खुन्नस करण्यासाठी नाही. मी तर मला कोणाला खुन्नस द्यायला आणि रागाने पाहायलाच आवडत नाही. माझ्या तोंडावर कधी असं वाटतच नाही मी रागवलो आणि आता काय होईल, मला ते जमतच नाही. मी दुश्मन जरी आला नाव घेणार, दोस्त आला नाव घेणार. राजकारण आहे वेगळे, नगरपालिका वेगळा विषय. नगरपालिकेत गेल्यानंतर सगळे नगरसेवक एकत्र बसते का नाही? विधान भवनामध्ये चहा पाणी नाश्ता सगळे आमदार घेते का नाही? मग गावातल्या गावात भेटलो 4 कामं केले, दुःख काय? बरं पुढाऱ्यांना दुःख असेल, ज्याचं काम झालं जाऊन नाही दसरथ भाऊनी जाऊ जमत नव्हतं तरी काम, हा पॉझिटिव्ह विचार नाही का? त्यांचे राजकीय वाद बाजूला ठेवा ना. पण शेवटी समस्या आहे राव गावाच्या. आज काय तुम्ही किती वेळा नगरपालिकेत समस्या मांडल्या राहत्याच्या? बरोबर की नाही? मग सगळ्या सुटण्यासाठी तिथे गेलं पाहिजे की नाही मला सांगा. मग आज काय करता राव तुम्ही? जे जावंच लागणार आहे नगरपालिकेमध्ये. जो नगराध्यक्ष असतो त्याच्याकडे जावंच लागत. आपण लोकांना म्हणतो नाही माझा जमत नाही, हे बालिशपणा झाला. हा तुझा प्रश्न आहे. आणि नगराध्यक्ष असेल, मुख्य अधिकारी असेल, हे गावाचा कारभार पाहणारे सक्षम असत्या, त्यांना हाताशी धरून त्यांच्याशी गोड बोलून त्यांच्या मनात जागा करून हे काम करून घ्यावं लागत. आपले काय आसन स्वाभिमान अभिमान दोन बाजूला लोकांसाठी ठेवायचं, कुठं मला घरासाठी ठेवायचंय. आणि ती सवय माझी.
त्याच्यामुळे लोक म्हणतात तो सगळेच मित्र आहे, सगळे पक्ष आहेत मित्र आहे, शिवसेनेत मित्र आहे जीवा भावाचे, जेवढे राजकीय पक्ष आहे. आता नवीन पक्ष आला आपला आम आदमी, त्याच्यात सुद्धा माय मित्र आहे. काय करायचं आता मित्र, त्याला काय करू, सगळे माय बरोबरच आहे ना. त्याच मित्रांना तुम्हाला आता विरोध जायचं, त्यांच्या विरोधात तुम्हाला इलेक्शन या ठिकाणी निवडून यायचंय, निवडणुका तुमची उमेदवारी या ठिकाणी करायची. अहो पण त्यांचे मी कामं केले ना, त्यांना माहिती त्यांचे कामं कोणी केले, दशरथ तुपेंनी केले आहे, त्यांना माहिती. बिचारी बोलू शकत नाही, त्यांना त्यांच्यासाठी मत मागायचे, पण त्याच्या घरच्यांना माहिती त्याला माणूस आपल्या दारात दिले 4 वेळा. जे पण आहे ना ते माझे मित्र, त्यांचे मी काम केलेले. राहत्या शहरामध्ये माझ्याकडे कुणी रिकाम्या हाते जात नाही. कुणी सांगा का मी फोन कधी बंद ठेवत नाही. माझे सही शिक्के ना 24 तास दुकानावर राहायचे. 24 तास माणूस आला, शिक्के झालं काम. काही लोकांचे नोकरी मी नाही म्हटलो, आणि मी इकडे उभा आहे पाहू मी सही करतो. मी स्वतः शिक्के मारले, शिफारस पत्र दिले. असं राहतात. एक व्यक्ती म्हणा का दशरथ तुपेने आम्हाला नगरपालिकेचं कधी शिफारस पत्र दिलं नाही, कधी सही शिक्के मारून दिले, असं एक व्यक्ती दाखव. मी काय म्हणतो, शिफारस पत्र त्याला जर नोकरी भेटत असलं आपला तोटा काय, माय पत्र दिलं तर नोकरी लागणं असं काही नाही ना. फक्त एक असतं शासनाचं असन, शिर्डी संस्थान असन, तेव्हा प्रतिष्ठित नागरिक म्हणून लोक आपल्याकडे. मी काही लोकांना पत्र दिलं माझ्या ध्यानात नाही, मला 5 लेटर पॅड लागेले. विचारून घ्या गावात कोणाला लागेले का. आणि ते शिक्केचे 10-20 पॅड नाही ते बुडवायचे, ते घेतलेले मी. हा, मग मला सांगा, माझं पत्र दिलं होतं नोकरी लागणं असं काही नाही. त्याची पण कॅपॅसिटी काय, त्याचं शिक्षण काय, ते पण महत्वाचं रे. हे काय नाही पत्र, काही जण काय पत्र पूर्ण वाचली द्या, मग ती सही करी द्या, मग ती त्रुटी काढ त्याला परत छापायला, आणि हे मला नाही जमत. माझं काम एकदम मन मोकळे. माझ्यामुळे जर कोणाचा फायदा होत असला ना तर मी थोडा तोटा सहन करायला तयार आहे ना. कोणला विचारा तुम्ही, शिक्के असू दिले, लेटर पॅड दिलं, काय लागत लोकांना, किरकोळ विषय. नगरपालिकेत आलो मी, असं माझ्याकडे लोकांचं कसं आहे, माझ्या ऑफिसला या, मला ऑफिस नाही. माझं ऑफिस म्हणजे काय, गावभर नाही, तेच माझं ऑफिस. कुठे भेटणार, चौकात हजर आहे. बाजाराजवळ आलो, कुठे येऊ, मी विचारतो, मी लोकांना विचारतो कुठे, त्यांना म्हणत नाही माझ्याकडे, मला टाइमच नाही. त्यांचा काय वेळ घ्यायचा, आपण जायचं 2 मिनिटं. आपण जसं मतदानाच्या लोक दारादार जातो ना, मग नंतर लोकांना काय आपल्याकडे म्हणत माझ्याकडे ये बरं तू, नाही मला ते जमतच नाही. मग गांगोडे परिसरामध्ये जाऊन विचारा तुम्ही, त्यांचं काही काम असू, लग्न असू, कुठलंही काम असू, ते मला विचारल्याशिवाय काहीच होत नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. असे राहतात भरपूर लोक आहेत, त्यांच्या मी कौटुंबिक सदस्य आहे. नाही तर माझ्यासारख्या अल्पसंख्याक छोट्याच्या समाजाला डॉक्टर सुजयदादा विखे यांनी 2दा उमेदवारी भेटली. माझं भाग्य राव. लोक 30-30 वर्ष आले, तिकीट भेटाना. म्हणजे मला 2दा भेटली, 2दा मिले, समाधानी. असं काय करतात. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला, तुमच्या समोर देखील बलडे लोक उभे असणारे, त्यांची पण ताकद आहे, त्यांचं पण वर्चस्व गावावरती किंवा त्या वार्डावरती आहे. ते पण त्यांची ताकद लावणार आहे. ते पण त्यांचे स्वप्न असेल, विजन असेल, वार्डाबद्दलचा असेल, समस्या असेल, त्या देखील ते मांडणार आहेत. आता दशरथ तुपे असं वेगळं काय करणार या सगळ्या व्यतिरिक्त का त्यांनी दशरथ तुपे यांना निवडून द्यावं? लोकांना माहिती मी वेगळं काय करू शकतो. लोकांना माहिती नाही, मला कोणालाही फोन लावायला कोणी घाबरू शकत नाही. काय मला तुम्ही काही काम सांगू शकता काय, माझ्या मागे असे लई मोठे दादागिरीचे लोक नाही, माझं कोणाचे भांडण नाही. आणि लोकांच्या घरातला मनातला माणूस आहे मी. लोकांना माहिती दशरथ तुपे काय करू शकतो. लग्नात आलो, हे नियोजन करून दे, हे नियोजन मी स्वतः करतो. मला ती हौस आहे. मला लग्नात सुद्धा खुर्चीवर बसायलाच आवडत नाही. तुम्ही काही म्हणा, स्टेजवर जाय, याला बोलव, त्याला काय होतं, ज्याच्या घरी लग्न आहे ना ते बिचारा मुलीचं लग्न असलं बाप टेन्शन मध्ये राहतो, आणि आपण खुर्चीवर बसत आयटीत मागावून नाव घेणं ते जमतच नाही आपलं. आपण जायचं नाव घ्यायचं. असं काही लग्न आहे, मला स्टेजवर बोलीत नाही, मीच जातो, अमुक हजर आहे, तमुक हजर आहे. मग तो बरं झालं भाऊ, माझ्या डोक्यात नव्हते. असे मला अनुभव आहे. बरोबर, 100%. हा, मला या सगळ्या गोष्टींनी गावातल्या समाज सुटणार नाही ना. अनेक प्रश्न या वार्डामध्ये प्रलंबित आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर गावाचे प्रश्न कसे सुटणार आहे? गावातल्या ज्या समस्या आहे, वार्डातल्या समस्या आहे, ते कसं सोडवणार आहे तुम्ही त्या खुर्चीवरती गेल्यानंतर? समस्येमध्ये अनेक समस्या आहे ना. अहो, ज्यावेळेस मी नगरपालिकेत जाईन ना, तर लोकांच्या समस्या सोडण्यासाठीच जायचंय ना. मी जर माझ्या वार्डामध्ये प्रभाग आहे माझा पहिला, तिथे मी काम केलं, तुमच्या डोळ्यासमोर काम आहे ना. असं काही नाही ना कागदावर नुसते फुटून येईन, माझ्याकडे काम आहे, जाऊन पाहा तुम्ही. मग हे पण करणारच आहे मी. त्या भागामध्ये ना तुम्हाला सांगतो ना मी एक समस्या तुम्हाला छोटी सांगतो. त्याचे तिथे रोडला टॉयलेट आहे. तिथं पहिले म्हणजे मी काय करा तुम्हाला दिसून तुम्हाला चित्र बदल. तिथे गेलं की संध्याकाळी अंधार राहतो. आता कोणाच्या नजरेत नसं आलं. माझं एवढं बारीक नजर आहे, कुठं मुतारीवर सुद्धा, का त्या ठिकाणी चांगला लाईट बसला पाहिजे, तिथं स्वच्छता राहिली पाहिजे, याची जबाबदारी मी घेणार.
तिथं आपलेच लोक जातात. त्याच्यानंतर बाकीचं माळी गल्लीमध्ये असेल, संभाजी चौकामध्ये असेल, छोट्या छोट्या समस्या आहे. एकलव्य नगर आहे, त्या लोकांच्या गाठी बिटी घातल्या, त्या लोकांना घरकुलच्या अडचणी, काहींच्या उतरवर शासनाच्या जागा आहे, अशी छोटे छोटे काम आहे ना. मला सांगा, आदिवासी लोक मला फोन करून तिथं बोलू राहिले, मला लय आनंद होऊ राहिला. हो, तुमचं काम ऐकले आम्ही, तुम्ही आमचं करून द्या. मी तुम्हाला काय म्हणतो, कालचं उदाहरण, मी एका ठिकाणी गेलो, ती बाई म्हणे कुठं टाकून दिलं, जाऊन विचारा दिलं टाकलं का नाही. हा, ते लोकांना माहिती, मला काम म्हणजे आवडत आहे, मी करणार होते. लोकांचे छोटा अपेक्षा आहे, कुणी काही मागत नाही आपल्याकडे, विचारे आपलं रोड प्रेम करत्या आणि ते मतदान करणं आपलं पद्धतीचं काम करायचं नाव. आणि मी आज आयुष्यभर लोकांच्या पाया पडणार आहे, माझा तो छंद आहे. आता आली निवडणूक, वाकलो असं काही नाही, मी कायम वाकणार माणूस, झुकणारा माणूस आहे मी, ताईट माणूस नाही, मी ग्राउंड लेवलचा माणूस आहे. कोणाला विचारा तुम्ही, आमच्या सोबतची शिवसेना आहे ना, शिंदे साहेबांची, त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा, अजितदादाचे कार्यकर्ते, दशरथ तुपे काय, आणि गावाला माहिती. पण आता जे माझे मित्र उभे आहे ना, ते सांगू शकत नाही ना, त्यांची अडचण झाली. आरोप तर करणार नाही, आरोप प्रत्यारोप होणार. आरोप काहीच नाही, काय आरोप कोणावर होते, लोकांचं चुकीचं काम करतो, टाळीतो, रियाज बोलतो, रुबाब करतो. माझ्याकडे रुबाबच नाही ना. मी गावात झाडं लावतो, पाणी घालतो. यांनी काय केलं मला सांगा बरं, समोर एखादं सामाजिक काम सांगा. काही यांनी 5 झाडं लावले, गाव झाडलं, मस्जिद ईदगाह मैदान झाडला, अमरधाम झाडलं, मंदिरं झाडली. हाय कोणाचं एखादं, तुम्ही गावात फिरतो, एखादं काम दाखवा. 5 झाडं तरी लावले गावासाठी. हा, खटकईला आम्ही झाडं लावली, गावागावात चिते रोडला झाडं लावली. कुणी लावले? आम्हीच लावले, आमच्या मंडळीत लावले. मी म्हणजे आमच्या मंडळीने लावले ना. बर, बाकी त्यांचं सामाजिक काम काय आहे हे माझे, हे बा परिस्थिती. मला ते कडक कपडे घालून कामच करायचं नाही, मला ती सवयच नाही. कारण माझ्या अंगावर कायम केस पडतात, दाढी करताना, कटिंग कर, त्याच्यामुळे मला कडक कपडे घालून गाडीच वाटत नाही. आपलं साधे राहायचं तेव्हा ना, उच्च साधी राहणे उच्च विचार असं मी माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, मला एका उमेदवारात सामाजिक काम सांगा. अजय भाऊ, दशरथ भाऊ, त्या बशीचं काम चांगलं आहे बा, एकच सांगा चला. हा, एकच सांगा. ते आता त्यांच्या ते काय असेल ते विचारते, त्यावेळेस मांडू द्या का त्याला स्वातंत्र्य. आरोप केला त्यांच्यावर, त्यांनी काम सांगा, आता ते मांडणार, ते आरोप प्रत्यारोप त्या गोष्टी घडणार. लोकांच्या फायद्याचं काम सांगावा. बरोबर, काही यांनी लोकांसाठी केलं आणि एखाद्या गरीबाचं कल्याण झालं. आम्ही अमरधाम मध्ये लग्न लावलं, कोणी विचार तरी करीन का? त्या बाईने मला फोन केला, दसर भाऊ असं असं म्हणलं, आलोच म्हणलं. मंगलाष्टका म्हणलो, लग्न लावलं. लोक अमरधाम मध्ये जायला घाबरतात. मी आता जरी अंत्यविधीत गेलो ना, कधी कधी ताण लागले तिच्या घरी जाऊन पाणी पितो. लोकांना लागत बिस्लरी, मला बिस्लरी लागत नाही. मी नळाचं पिऊ शकतो, अमरधामच्या बाईच्या तिला पाणी पिऊ शकतो. मला गाव तर काहीच नाही. आता काल मी एका लग्नाला गेलो होतो, ते म्हणे आशीर्वाद द्या म्हणे. मला आशीर्वाद साधू संतांचे थोर पुरुषाचे घ्या. मी फार तर बरे गाणं म्हणतो, मला गाणं म्हणलं, गाणं म्हणलो. तुम्ही गाणं पण म्हणले काल एक, ते आवड कशी तुमच्या? क्या हुआ तेरा वादा. मी आहे ना मारुती बाबा वल्ली मंडळामध्ये सदस्य. दर शनिवारी बुधवारी एकादशीला आमचं भजन राहतं. मग आता धार्मिक गाणे येत्या, सगळ्याच देवाचे गाणे येतात, मग काही आपले हे पण गाणे येते ना, ते शिकलो मी, मला छंद आहे. माझ्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ना, भजन आसन, गायन आसन, हे काय कोणी शिकून येत नाही, हे अंतकरणापासून करावं लागत, तेव्हा ते येतं. असं तुम्ही मला काही म्हणायला लावा, काही वाचायला लावा, काही, मी तयार आहे ना. असं उमेदवार दाखवा ना. मी गवळण म्हणतो, भजन म्हणतो, अभंग म्हणतो, गाणे म्हणतो, हनुमान चालीसा म्हणतो, आरती म्हणतो, साईबाबा, अजून काय करू सांगा तुम्ही मला. बरोबर, बरोबर. या म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये परफेक्ट, ऑलराऊंडर आणि परिपूर्ण असणारा व्यक्तिमत्व तुम्ही या समाजामध्ये ते दाखवलं, गावामध्ये दाखवलं, गावाबरोबर परत तालुक्यात दाखवलं. कारण की तसं तुम्ही म्हणजे गावात नाही ओळखला जात, तालुक्यात वर्चस्व आहे, तालुक्यात ओळखला जातो. का? त्याच्या मोठेपणामुळे नाही, त्याचं सर्वसाधारण रूप, त्याचं काम आणि कोणत्याही भूमिका न लाजता मोठेपणा लागत नाही दशरथ तुपेला. त्या सगळ्या गोष्टीमध्ये दशरथ तुपे ओळखला जातो. मात्र या सगळ्या गोष्टी मागे असं कधी वाटलं नाही का मला पण असं मोठ्या ताटमाने बसता यावं, मला एखाद्याने खुर्ची द्यावं, मला पण मोठेपण द्यावं, मी त्यावरती बसावं, त्या खुर्चीवरती गेलो नंतर मग मी एक नगरसेवक आहे, मी पण असं ताईट मध्ये चालणार, असं कधी वाटलं नाही का? असं विचार कधी मनात आले का? नाही, कधी अजून नाही यार. तुम्हाला दिसलं कधी? आता तू तर मला कधी बसून पाहतो, काय कधी बसून पाहतो, मला डोक्यातच येत नाही, डोक्यातच नाही ना. आपल्या खुर्चीवर नाही, मनाच्या लोकांच्या मनात राज्य करायचं आपल्याला. खुर्ची काय 5,000ची कुणी घरी आणून बसन बिंगवीत, त्याची काही गरज नाही. लोकांच्या मनात राज्य करायचंय मला. माझं स्वप्न फार छोटे,
मला काहीच लागत नाही. मला लोकांच्या मनात राज्य करायचंय, लोकांचं प्रेम कमवायचंय आणि बाकीच्या गोष्टी मला इंटरेस्ट नाही. खुर्ची ते नगरपालिकेच्या खुर्चीवर नाही बसलो कधी. बसले अध्यक्ष बसले ना बसले तिथे मला ते जमतच नाही. किंवा गेले एखाद्या कार्यक्रमात सुजय दादाचा कार्यक्रम आहे ना, सगळे मी हेच करतो, इकडे येऊ चल तिकडे ते टाक, तेच करतो. तुम्ही पाहता ना काही पत्रकार, मी कधी खुर्चीवर बसेल नाही. माझ्या मिसेस जरी नगरसेवक तर मी कधी खुर्चीवर बसले नाही, ती सुद्धा बसली नाही. आम्हाला ते जमतच नाही. आम्ही लोकांना पेटे बांधित हिंडतो, पण आम्ही स्वतः कधी पेटा लवकर बांधित नाही. कारण लोकांचा आनंद आपला आनंद आहे. कसं आहे, लोकांसाठी केलं पाहिजे असं माझं मत आहे. मी तर रोज पेटे बदलू शकतो, माझ्याकडे पेटे गोणे भरेले घरी. पण तुम्ही पाहिलं कधी वाढदिवस झाला सत्कार केला, मी वाढदिवस सुद्धा आई वडिलांना सोबत घेऊन आता मी बालाजीला गेलो होतो. मला सांगा, माझ्या आई वडिलांचा 60-65 वाटलं ज्यावेळेस तुम्ही विमानाने आई वडिलांना येऊन गेले, काय आनंद होता आई वडिलांचा पण आणि तुमचा पण, काय आनंद होता? बाबा, एक साधू संताची म्हणे, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटेचा. मेल्यानंतर दावा मोठा करायचा, वर्ष श्राद्ध एक इव्हेंट झालाय तो मोठा करायचा. त्याच्यापेक्षा जिवंतपणे आई वडिलांची सेवा करणे माझं काम आहे. बरोबर. आणि मी सुद्धा एक संकल्पना माझ्या वार्डासाठी केली. मी आज बोलत नाही, ते आश्वासन नकोय मला. मी माझ्या वार्डासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहे, मी आता दुपारी सांगितलं अक्षय साधा पडून त्यांना, मी त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी करणार आहे. अहो, त्यांच्यासारखं सुख नाही ज्यांच्यामुळे आपण नीट उभे. माझ्या आई आहे, वडील आहे, त्यांच्यासारखं सुख नाही. मी फार समाधानी आहे. माझे आई वडील चांगले, मला इतर लोक पण आई वडिलाप्रमाणे आहे. त्यांच्यासारखा आनंद नाही. माझे वडील लालपरी सोडून कुठंच बसेल नाही, रेल्वे नाही, कुठंच नाही, मथरी सुद्धा नाही, माझी आई सुद्धा नाही. त्यांच्या डोळ्यात मला अश्रूच. मी फार समाधानी झालो. जाऊ द्या, मी या गोष्टी धन्य मानतो. हे वाढदिवस करायचे, फ्लॅक्स लावायचे, याच्याशिवाय आई वडिलांचं समाधान काय राव? मला सांगा, एकीकडे गावभर बोर्ड लागायचे ना, आई वडिला तर आपल्याला आशीर्वाद नसतो त्या गोष्टीला. माझ्या आहे का? मी तुम्हाला एक नीती सांगतो, माझ्या प्रभागामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे ना, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद एक दिवस तुम्हाला मी दाखवेन, तुम्हीच माझी बाईट करायला टाका. एवढं मी शब्द देतो. मी बोलून नाही दाखवेत, मी बोलून दाखवेत नाही. त्या भजनी मंडळाच्या महिला तुम्हाला सांगतो, 2 वर्षापूर्वी हनुमान जयंतीला मी माझ्या भजनी मंडळाचे जेवढे माणसं आहे, महिला आहे, त्यांचे डिजिटल बोर्ड लावला. तर माझा कुठंच फोटो नव्हता, माझ्याकडे आज पण बोर्ड आहे. 40 जणांचे लावले ते. आमचे बुरुड पवार आहे, त्यांच्या घरातले होते, सोमवंशी ताई होत्या. तुम्ही अजून कधी बोर्ड माझ्याकडे दाखवा तुम्ही लोकांना, का त्याच्यावर बोर्ड मी बनवले, पण माझा फोटो टाकला नाही. मी माझ्या वडिलांच्या जागी, आईच्या जागेच्या महिला त्यांचे फोटो टाकले. तुम्ही राज्यात माझा आता शिवपुराणला बोर्ड लागला. मी 9 वर्षात कधी बोर्डला खर्च केला नाही. जाहिरातीची मला गरज नाही, हाऊस नाही, कारण मी लोक जाहिरात करते ना. बरोबर, मला काही खर्च, लोकांचं लय प्रेम आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं लोकांचं प्रेम आहे ना, मी त्याच्यात फार समाधानी. एवढं 100% सांगतो. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ज्या घटना झाल्या ना, यामध्ये मी लोकांच्या भावना कळाल्या. कसं आहे, माणसावर वाईट संकट आल्याशिवाय माणसं कळत नाही. माझ्या मुलीच्या घटनेनंतर, पायाच्या घटनेनंतर सगळे लोक माझ्या पाठीशी उभे आजही. आणि माझा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट एक सांगतो तुम्हाला, माझ्या मागच्या 25 जे माणसं माझ्या संग होते का, त्याच्या दुप्पट माझ्या संग आता. मला सांगा, 9 वर्षात एखादा तर रुसला पाहिजे होता ना, कमीत कमी. एक नाही रुसला, किती मोठा विजय माझा. जोडल्या गेले माझ्यावर. म्हणजे इतकं लोकांचं मी तेवढं मन पण सांभाळावं लागत. हा बा, शेवटी कसं आहे, आपण एक कुटुंब समजा अवघड, आता अख्खा प्रभाग सांभाळायला सोपं नाही. लक्षात घ्या तुम्ही, माझ्या संग 9 वर्षापूर्वी जे होते ते आज माझ्या खांद्याला खांदा लावून इथं बसले. तुम्ही पण बघू शकता, हे माझं गुडविल आहे. तुम्ही विचार करा, पहिलीचा मित्र माझा आज मित्र आहे. आज लहान मुलांपासून 40 वर्ष झाले दशरथ तुपेचे तेच मित्र आहे. तुम्ही विचार करा ना. मला सांगा, हनुमान चालीसाच्या पोरांच्या, आता ते गाडेकरच्या पोरात लग्न आलं बरं, तो हनुमान चालीसाला यायचा. मग तो किती असेल विचार करा. तो लोकेश माका नाही, दर्शन खांबेकर आहे. हे पोरं केवढले होते, 3री-4थी पासून आहे माझ्या संघ. ते माझ्या पुढे आता ते घोषणा देत चिंता द्या, त्यांचे लग्न झाले. बरोबर. आता आमची रागपासरची मुलगी, तिला मुलगी झाली आता, ती हनुमान चालीसाला यायची. मग तुम्ही सांगा, हे संबंध मेंटेन ठेवले ना मी. आणि आता माझं काम चालू आहे, थांबेल नाही ना. शनिवारचा कार्यक्रम चालू आहे, बाकीचे भजनाचा कार्यक्रम चालू आहे, सगळेच चालू आहे ना. सगळ्या गोष्टीचा विचार केला. तुम्ही गावामध्ये फिरताय, वार्डमध्ये फिरताय, प्रचार करताय, कसं लोकांमध्ये कशी सहानुभूती आहे, लोक काय म्हणताय? नाही, लोकांना 100% मला प्रतिसाद आहे, म्हणजे आहेच. कारण कसं आहे, लोकांना हक्काचा माणूस पाहिजे. बरोबर. का त्याला खरोखर रात्री फोन करता आला पाहिजे. माझा फोनच स्विच ऑफ नसतो. बरोबर. मी रात्री कधी जर झोपलो ना,
मला उठवायला माणूस आहे गावात कोण डॉक्टर बापूसाहेब पानगावांनी ती उठवायला मला राहत त्याच्यामुळे मला झोपायचं का उठायचं टेन्शन नाही 10 5 मिस कॉल राहत्या मी जरी उठलो ना घरची उठा ना उठा डॉक्टरांच्या फोनवर राहील त्याच्यामुळे मला झोपल्यावर सगळे उठवायला माणसे डॉक्टर बापूसाहेब पानगावांनी मला पहाटेच उठून द्या ती एक मला त्यांनी चांगली सवय लावलेली रात्री जरी जागलो सगळे उठतो मी आणि मी 24 दिवस मला झोप येत नाही कारण डोक्यात सारखे विचार चालतात त्याच्यामुळे मी लोकांसाठी 24 तास अवेलेबल आहे ना सकाळी आहे संध्याकाळी आहे प्रतिसाद कसं आहे लोक काय म्हणताय लोक काय विचार करताय ज्यावेळेस तुम्ही नागरिक म्हणून फिरताय नागरिकांकडे मागणी करताय मला निवडून द्या त्यावेळेस लोक काय म्हणताय तुम्हाला नाही लोक म्हणतात दसरथ भाऊ तुमचं कार्य आम्ही बघितलेलं आहे आज 9-10 वर्षामध्ये मला एकच जण सांगा सगळ्यात जास्त गावात कोण फिरत हा तुम्हीच फिरत सगळ्यात आधी हजर कोण राहत सगळ्यात पहिले तुम्हीच राहता हा अहोरात्र मी तर सुरुवातीलाच उल्लेख केला होता अहोरात्र जनतेसाठी झटणार मग लोकांना माझ्या प्रेम आहे ना काही लोक अनोळखी ना मी कधी विचार नाही केला त्याला आपल्याकडे आहे का नाही आहे मी कधी विचार केलाच नाही ना सगळ्यात जास्त कोण दिसतं गावाला तुम्हाला अनोळखी पण लोकांना तुम्ही अनोळखी नाही ना लोकांच्या घरात लोकांना माहिती आहे ना दशरथ तुपे कोण हो 100% मी सांगतो ना मी घरातच बसत नाही ना माझा ज्यावेळेस पाय मोडला ना मी माझी व्हीलचेअर घेतली गल्लीत फिरायचो आमचे पोरं आहे ते मला आंघोळ घालायचे सायकलवर फिरवायचे मी घरी जरी बसलो कधी म्हणलो नाही माझा पाय मोडला भाऊ मी काही येत नाही मी जेवढं माझ्या घरून बसता येईल करता येईल तेवढं मी केलं करणार आहे ना मला सांगा आज लिगामेंट तुटलेलं आहे एखादा काय म्हणतो आता मी याच्या व्यतिरिक्त काम करतो ना मी कधी पायाचं कारण सांगितलं नाही माझे मध्यंतरी मुलगी तिचं कधी कारण सांगितलं उलट या सगळ्या गोष्टी मला बाहेर निघण्यासाठी ऊर्जा गरजेची ना हे काम बाकीच्या पण माझ्या मुलीप्रमाणे मी करणार आहे ना हा आणि ज्या ठिकाणी ज्या महिला असन भगिनी असेल मी फार मोठा माणूस नाही पण कोणालाही मुलीच्या लग्नाला अडचण तर मी आहे ना उभा कुणी सांगावं ना माझ्याकडे आलं कुणी खाली आत गेलं हा माझी जी परिस्थिती आलेली ही पण लोकांना माहिती काय पण लोकांच्या लग्नासाठी आणि अंत्यविधीसाठी या 2 गोष्टी आयुष्यातल्या महत्वाच्या आहे जीवन आणि मरण या दोन्ही गोष्टीसाठी मी आहे आणि त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेस सुद्धा मुलीच्या मी 100% उभा आहे कारण लोकांना पळायला माणसं नाही सगळं टेंडर झालं आता काय पण जरी टेंडर झालं तर घरचे माणसं सगळी पाहुणे ऍडजस्ट करावं लागत आहे माझ्या मित्रांचे अख्खे पाहुणे माझ्या ओळखीचे म्हणजे माझं एक रिलेशन वेगळे कौटुंबिक रिलेशन आहे या परिसरात कोणाच्या घरात मला तुम्ही कधीच म्हणा चला मला कुणीच म्हणजे असंही करीत नाही मला भावासारखं मुलासारखं मानत्या मी ज्या दिवशी फॉर्म भरायला गेलो ना खोटे नाही सांग माझ्या अंगाला काटा आला तर बाय माय असे गालवून हात फिरवायच्या काय आनंद होता तो तेव्हा शपथ हो लय समाधान आहे मला तुम्ही सांगा ना मला तुम्ही कधी पाहिलं का अपेक्षा तर कोणाला म्हणलो मी कारण आम्ही बघण्यापेक्षा गावाने बघितलं असं कधी एखादी घटना माझं नाव नाही घेतलं राव आलं मी काय म्हणतो एका माणसाच्या तोंडून नाव नाही राहत शहराच्या तोंडून नाव आलं पाहिजे या मताचं मी आणि मला एक दुसरा आनंद काय माहिती का माझ्या अपरोक्ष लोकांनी केलं पाहिजे काय करायचं ते आपण त्याला म्हणायचं वाढदिवस येईन व्हॉट्सअपला टाक कधीच नाही माझ्याकडे व्हॉट्सअपला टाकायला माणसांनी काहीच नाही पण मला मतदानाच्या रूपामध्ये लोक जे प्रेम देत्या आनंद देत्या हाच माझ्यासाठी आयुष्यभर आशीर्वाद आहे मागच्या 5 वर्षाचं सुद्धा मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं कोण मी सर्वसामान्य माणूस लोकांना कळतं ना पळणार धरणार कोणी आज हे येतील निवडून जातील दशरथ तुपे गावामध्ये हजर आहे आवाज दिल्यावर नुसता आवाज यायचा 98 50 38 93 हजर अँब्युलन्स सेवा हजर आहे काही घटना ना माझ्या ओळखीच्या नसतं मी अँब्युलन्स करून देतो दवाखान्यात घेऊन जातो मग छंद आहे आवडत्या गोष्टीचं ते काय त्याच्यावर लोकांनी खुश व्हायचं काही नाही तो माझा छंद आहे आवड आहे ते काम करत कुणी करायचं हे काम करायचं कोणी आणि मला कोण रडताना दिसलं मी त्याला विचारतो काय झालं ओळखीचं नसतं माझी आवड आहे ते काही विषय तो माझा छंद आहे अजय भाऊ ते मी थांबवू शकत नाही माझ्या ते रक्तात भिनलेले आणि मी मारुतीरायाची सेवा आणि जे माझं काम हे थांबवू शकत नाही मला दुसरं पण काही काम करायचं नाही एवढं कामात मी समाधानी आपल्या काही संघटना नाही ते मोठे पक्ष नाही आपलं गरिबी आरबी काम चालू आहे हा म्हणजे निश्चित या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर लोक ज्यावेळेस त्या पदावर जातात त्या खुर्चीवरती बसतात पण स्वतःचा विचार करतात का स्वतःचं घर कसं भरत स्वतःचा खिसा कसं भरत हा विचार न करता दशरथ तुपे फक्त जनसेवा करण्याचं इच्छा मनामध्ये ठेवली आणि जनसेवाच करणार अशी भूमिका दशरथ तुपेने घेतली आहे मनामध्ये बरं अगदी बरोबर आहे ना मला सांगा आपले स्वप्न छोटे आहे ना मी 2 व्हीलर फिरवतो पायी फिरवतो जशी परिस्थिती वागलं पाहिजे ना औषध आणायची गरज नाही ना काही लोक असे पद आलं गाडी घे PA2 मी PAचं काम मीच करतो
नगरसेवक मीच, कुणी जरी उद्या पदाधिकारी झालं त्याची काम मीच करणार आहे. कोणासाठी? लोकांसाठी. जो त्या खुर्चीवर बसून त्याच्या संग जुळून घ्यायचं असतं, त्याच्याशी प्रेमाने वागा, तेवढीच त्याला गावात निवडून दिले ना. आपण हे म्हणायचं नाही आणि आता त्याचं कसं होईल मानतेच जमत नाही, अजिबात नाही. कुणी असो तो, कुणी उद्या सत्तेरू आणि गैरसमज तुम्ही पण काढून टाका. जो नगराध्यक्ष असतो त्याच्याशी प्रामाणिकपणे राहून काम केलं पाहिजे लोकांना. हे दावे वेगळे ना, तुम्ही त्याच्या घरी जाऊ नका, त्याच्याशी बोलू नका, बाहेर भेटू. पण नगरपालिकेच्या सभागृह नगराध्यक्षाकडून काम आहे, नगराध्यक्ष काम करून घेणं, मतदारांचं, नागरिक हे आपलं काम आहे ना. त्याला म्हणायचं का मान जमत नाही, लय खटके उडेल, आपला खटकाच उडून द्यायचं नाही ना. आपले जे आहे ना ते 2 पाऊल मतदारांसाठी काय करायचं मग? असं नाही, सत्ता असू किंवा नसो लोकांचं काम करता आलं पाहिजे. याला खरं माणूस म्हणता या मताचं मी, या विचाराचं तत्वाचं मी. पण त्याच्यासाठी 2 पाऊल मागे आपण सरकू शकतो, उद्या भविष्यात सरकू शकतो. निश्चित. या सगळ्या गोष्टी विचार केला तर घराला घर पण देणारा आणि माणसाला माणुसकी देणारा असा हे व्यक्तिमत्व होता. ठीक आहे, मी तर काय जादा बोलणार नाही. त्यानंतर सुद्धा आपण अनेक मुलाखत त्यांच्यासोबत होतच राहणार आहे आपल्या. आणि मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही देखील ऐकला आहेत आणि गावाने आत्ता ऐकण्यापेक्षा याआधी देखील या माणसाचं व्यक्तिमत्व काय होतं, हा माणूस कसा होता हे गावाला देखील माहिती होतं. त्यामुळे माणूस कसा असावा, नगरसेवक कसा असावा, म्हणजे स्वतःचा विचार न करता या माणसाने फक्त अहोरात्र जनतेसाठी स्वतःच असतो या ठिकाणी गाण ठेवलं होतं. जनतेसाठी हा माणूस अहोरात्र झटलेला होता. त्यामुळे आज त्या नगर परिषदेमध्ये जाण्याचं कारण एकच होतं, असं त्यांनी मला सांगितलं की मला स्वतःचा फायदा नाही करायचा, मला स्वतःचा खिसा नाही भरायचा, कारण मी तर फाटका माणूस आहे, मला पैसे पण कमवायचे नाही, मला काही त्या पैशाचा फायदा पण होणार नाही असंही नाही म्हणतात. पण मला फक्त एक जनतेची जनसेवक म्हणून आणि मी जे काम आधी करत होतो आताही मला तिथं बसल्यानंतर मलाही तेच काम करायचंय. यासाठी मला त्या खुर्चीवरती बसायचंय आणि मला जनतेने निवडून द्यावं. त्याचं कारण एकच आहे की मला फक्त जनसेवा करायची. आणि जे काही त्यांनी, ठीक आहे, त्यांनी त्यांचं जे एक स्वप्न आहे किंवा त्यांनी वार्डाबद्दल काही विचार केला असं नागरिकांबद्दल, वयोवृद्ध व्यक्तींबद्दल, ते त्यांनी आता सांगितलेलं नाही. मात्र ते स्वतः बोलले की मी ते करून दाखवणार आहे, मी बोलून दाखवत नाही, मी ते करून दाखवणार. आणि ते जनतेला देखील मी दाखवून देईल की मी काय केलंय. आणि हे फक्त जनतात नाही, राधा शहर नाही तर राधा तालुका देखील आणि सगळे लोक त्या गोष्टीकडे बघत राहतील की दशरथनी न बोलता फक्त करूनच दाखवलं. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटलं आहे. अजून आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुढच्या जी मुलाखत असणार आहे त्यावरती आपण त्याची देखील रोखोक मुलाखत करणार आहोत. न्यूज 70 साठी अजय जाधव, राहता.